तर मंडळी तुम्हाला माहितीच असेल की मी नोकरी करतो. माझा भाऊ देखील नोकरी करतो. नोकरीमध्ये इंटर्नशिप करतोय. त्यातून त्याची काही कमाई होत आहे आणि तो रिक्षा देखील चालवतो आणि माझी आई देखील नोकरी करते आणि ह्यातून आमचं घर असं चालू आहे. तर सध्या परिस्थिती आहे की मी माझं म्हणजे माझी स्वप्न पूर्ण करावं असं परिस्थिती आम्ही स्टेबल ठेवलेली आहे. तर ह्या वर्षात माझं रिझोल्यूशन असं आहे की पहिलं तर मला वेट लॉस करायचं आहे. तुम्ही आता हसाल माझ्या बोलण्यावरती, की कुठल्या-कुठे हा विषय नेतो. वेट लॉसचा आणि याचा काय संबंध आहे? तर मित्रांनो म्हणजे कळत नकळत तुम्हाला दाखवण्यासाठी का होईना मी व्हिडिओ काढता-काढता जिम जॉइन केली आणि एक्सरसाइज करायला लागलो आणि डाएट करायला लागलो. त्यातून मंडळी आज 6 दिवस झाले मी जिमला जातोय. माझं 1 किलो वजन कमी झालेलं आहे आणि तो 1 किलो म्हणजे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी माझं 1 किलो कमी करू शकतो. तर मी जर ह्या रिझोल्यूशन म्हणजे एक संकल्प जर काही घेतला, की जर मी ह्या वर्षात माझं वजन कमी करणार, तर मी का नाही करू शकत? मी नक्कीच माझं वजन कमी करू शकतो. म्हणून हा माझा पहिला संकल्प असणार आहे आणि मी पूर्णपणे ह्याच्यावरती ठाम आहे आणि मी करूनच राहणार आहे. तर असा काही आपला पहिला संकल्प होता आणि आपला दुसरा आणि महत्त्वाचा संकल्प म्हणजे ह्या वर्षात आपलं जे स्वप्न आहे, की आधीपासून माझं स्वप्न असं आहे, की मी नोकरी करणार नाही. मी जे काही करणार स्वतःचं करणार. ते छोटं असो किंवा मोठं असो. तर स्वतःचा एक सेटअप उभा करण्याचं माझं एक स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला पूर्ण तडीस नेण्यासाठी प्रयत्न करत आहे मी. माझ्या बजेटमध्ये, माझ्या परिस्थितीमध्ये किंवा माझ्या कुवतीप्रमाणे असा एक छोटासा सेटअप मी माझ्या माइंडमध्ये आहे. तो मी उभा देखील करणार आहे. घरच्यांचा सपोर्ट सुद्धा घेणार आहे मी. आणि ह्या वर्षात काहीही करून ह्या 1 ते 2 महिन्यामध्ये तो सेटअप तुम्हाला पाहायला भेटेल. तर ही एक तुमच्यासाठी खुशखबरी आहे. तर मंडळी असे काहीतरी ह्या वर्षीचे आपले संकल्प आहेत आणि ते आपल्याला काही करून पूर्ण करायचेच आहेत आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. तुमचं प्रेम हवं आहे, तुमचा सपोर्ट हवा आहे. तर मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत आहात की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि आज जो व्हिडिओ बनवला आहे तो माझा फर्स्ट टाईम फेस टू फेस व्हिडिओ आहे. तर काही चुकले-माकले तर माफ करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.